नमस्कार मित्रांनो, तर आपण आलो आहे पवना हॉलिडे कॅम्पिंगला। तर मित्रांनो 31ची पार्टी हॉटेलमध्ये न साजरी करता आपण पवना हॉलिडे कॅम्पिंगमध्ये आज पार्टी करणार आहे। आणि पवना हॉलिडे कॅम्पिंग मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारे आणि घरच्यासारखं आपलं पवना हॉलिडे कॅम्पिंग आहे। तुम्हाला त्याच्यामध्ये कर्मचारी पण एकदम चांगल्या प्रकारे कर्मचारी एकदम तुम्हाला भेटेल आणि एकदम सुविधा म्हणसाल ना तर सुविधा एकदम जबरदस्त सुविधा द्या पवना हॉलिडे कॅम्पिंगमध्ये। तर पवना हॉलिडे कॅम्पिंग येण्यासाठी तुम्ही पवना नगरपासून तुम्हाला 10 मिनिटाच्या अंतरावर हे कॅम्पिंग आहे। आणि मित्रांनो तुम्हाला एक SP हॉटेल लागेल। SP हॉटेल लागल्याच्या नंतर एक लोखंडी गेट लागेल। लोखंडी गेटच्या आतून तुम्हाला गाडी वळवायची आणि तुम्हाला सरळ कोणी विचारलं तर पवना हॉलिडे कॅम्पिंग सांगेल। आणि मानकर परत त्याच्या शेजारी एक मानकर कॅम्पिंग आहे। मानकर कॅम्पिंग विचारा, त्याच्या साईडला पवना हॉलिडे कॅम्पिंग आहे। तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे, चला तर बघू शकता हे मानकर कॅम्पिंग आहे। या मानकर कॅम्पिंगच्या शेजारी हे पवना हॉलिडे कॅम्पिंग आहे। तर बघू शकता हे पवना हॉलिडे कॅम्पिंग आहे, म्हणजे हे मानकरचं कॅम्पिंग आहे। कोणी होतं कशा प्रकारे तर, आणि स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण डिटेल देणार, त्याच्यामध्ये पवना हॉलिडे कॅम्पिंगची। तर आपण पवना हॉलिडे कॅम्पिंग बघू कशा प्रकारे तर मित्रांनो तुम्ही नक्की व्हिजिट द्या पवना हॉलिडे कॅम्पिंग। आणि आता 31ची फुल बुकिंग चालू आहे मित्रांनो, तुम्ही नक्की पवना हॉलिडे कॅम्पिंगला या आणि एन्जॉय करा। आणि इथले मित्रांनो खाण्यापासून तर पूर्ण सुविधा आहे एकदम या पवना हॉलिडे कॅम्पिंगमध्ये, नक्की व्हिजिट करा। आणि आपण याच्यामध्ये बोटिंग आहे, परत क्रिकेट आहे, टेनिस आहे, फुटबॉल आहे, संपूर्ण गेम याचे तुम्हाला खेळायला भेटतील। आणि बोटिंगचं चार्ज मित्रांनो ते स्पेशल एक कंपनी बोटिंगची, त्याच्यासोबत तुम्ही कॅश देऊन बोटिंग करू शकता। तर बघू शकता ते आहे पवना हॉलिडे कॅम्पिंग। तर बघू शकता आणि ते धरण आहे आणि धरणाच्या साईडला जे पवना हॉलिडे कॅम्पिंग आहे। तर मित्रांनो नक्की तुम्ही पवना हॉलिडे कॅम्पिंगला या आणि आपण आज व्हिडिओ सुरुवात करणार आहे आणि काय व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहे। चला तर पवना हॉलिडे कॅम्पिंगमध्ये। तर मित्रांनो बघू शकता SP हॉटेल खानावळ दिसेल तुम्हाला, आणि SP हॉटेल च्या समोरच तुम्हाला असं लोखंडी दरवाजा दिसेल। तर आणि समोर दिसेल हॉटेल पवना खानावळ। तर या गेटमधून तुम्हाला अशी एंट्री मारायची आणि एंट्री मारल्यानंतर बघू शकता पवना प्युअर व्हेज स्नॅक सेंटर। तर तुम्हाला हे दोन असे खांब दिसतील, तर या खांबामधून गाडी सरळ जाऊ द्यायची, सरळ स्टेट, म्हणजे हा रोड डायरेक्ट तुम्हाला पवना हॉलिडे कॅम्पिंग पाशी जाईल, म्हणजे मानकर कॅम्पिंगच्या शेजारीच आहे। तर हा रोड पूर्ण पवना हॉलिडे कॅम्पिंगला जाण्यासाठी हा रोड आहे। तर या लोखंडी दरवाजामधनं तुम्हाला गाडी आत घ्यायची आणि 2 खांबामधनं सरळ पवना हॉलिडे कॅम्पिंगला जायचं। मित्रांनो आपण पवना हॉलिडे कॅम्पिंगला आलोय। तर बघू शकता छोट्या मुलांचा बरेच नाश्ता चालू आहे आणि मिसळ पाव भाजीपाव चालू आहे। आता 4 वाजताचा नाश्ता। चतरकर नंदू यूट्यूब चॅनल आहे। चतरकर नंदू आज पवना डॅम येथे कॅम्पिंगला आलेले आहेत। तर ते आज काय म्हणतात ते बाण चालवत आहेत आणि कशा प्रकारे बाण जात आहे ते बघू शकता। आणि साठी पण तुम्हाला एकदम ॲक्टिव्हिटी आहे आणि प्लस तुम्हाला टेनिस पण खेळण्यासाठी इथं ॲक्टिव्हिटी आहे। परत बाण पण तुम्ही निशाणा लावू शकता बाणाचा, आणि इथं क्रिकेट पण बघू शकता कशा प्रकारे खेळणं चालू आहे। आणि टेंट येतो पूर्ण, आणि आपण नाईटमध्ये एकदम फुल एन्जॉय करणार आहे। DJ परत लाईव्ह म्युझिक आणि संपूर्ण इथे एन्जॉय आहे पवना हॉलिडे कॅम्पिंगमध्ये। मित्रांनो पवना हॉलिडे कॅम्पिंग एकदम घरच्यासारखंच आहे आपला, आणि एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो तुम्ही नक्की व्हिजिट द्या पवना हॉलिडे कॅम्पिंगला। इथं काही कर्मचारी पण एकदम चांगल्या प्रकारे आहेत आणि तुम्हाला फुल हेल्प करतात मित्रांनो। तर बघू शकता कशा प्रकारे एकदम संपूर्ण टेंट आहे इथं। आणि इथं कॅपॅसिटी मित्रांनो 400 कॅपॅसिटी आहे। इथं 400 लोक इथं या पवना कॅम्पिंग हॉलिडेमध्ये मावतात। आणि जेवणाबद्दल तर विचारू नका, जेवण तर 1 नंबर आहे मित्रांनो। तुम्ही नक्की व्हिजिट द्या पवना हॉलिडेला कॅम्पिंगला, आणि आपण नाईट पूर्ण एन्जॉय करणार आहे। नक्की हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा। मी चतरकर नंदू पवना हॉलिडेला कॅम्पिंगला नक्की या मित्रांनो 31ला। चला तर आपण एन्जॉय करणार आज रातभर पूर्ण मित्रांनो।
Jazz in the mix. ये काली काली आँखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल, ये काली काली आँखें, ये गोरे. मित्रांनो, जेवायच्या अगोदर स्टार्टर चालू झाला आहे. तर स्टार्टरमध्ये तुम्हाला चिकन, व्हेज, नॉनव्हेज दोन्ही पण मिळणार. तर तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे स्टार्टर असतो. तर आणि एकदम पाहुणा हॉलिडे कॅम्पिंगमध्ये घरच्यासारखं मित्रांनो स्टार्टर आहे आणि एकदम जबरदस्त. मित्रांनो, पाहुणा हॉलिडे कॅम्पिंगमध्ये हा प्रथमच मी बघितला आणि एकदम चांगल्या प्रकारे मला वाटलं आहे पाहुणा हॉलिडे कॅम्पिंग. तर स्टार्टर बघणार आहे आपण कशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, नक्की तुम्हाला मी दाखवणार आहे स्टार्टर कसं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला व्हेज, नॉनव्हेज जेवण पण मिळणार आहे एकदम चांगल्या प्रकारे. मित्रांनो, जेवण पण इथं आहे. तुम्ही नक्की व्हिजिट द्या पाहुणा हॉलिडे कॅम्पिंगला. तर मित्रांनो, बघू स्टार्टरमध्ये काय आलं आहे. तर आज तर बघू शकता मित्रांनो, स्टार्टर चालू झाला आहे. याच्यामध्ये व्हेज, नॉनव्हेज पण आहे. हां, ओके. याच्यामध्ये तुम्हाला व्हेज, नॉनव्हेज पण स्टार्टर भेटते मित्रांनो. तर जेवणाच्या अगोदर बघू शकता अशा प्रकारे एकदम चांगल्या प्रकारे स्टार्टर चालू झाला आहे. तर हे संपूर्ण इथं मंडळ आहे, बघू शकता स्टार्टर घेणं चालू आहे. तर बघू शकता मित्रांनो, स्टार्टर चालू झालं आहे आणि सगळे एकदम आपल्या व्हेज, नॉनव्हेज स्टार्टर खात आहे. तर इथं एन्जॉय करू शकता मित्रांनो तुम्ही येऊन. आणि पाहुणा हॉलिडे कॅम्पिंग एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो बघू शकता. मध्ये गेल्यापेक्षा तुम्ही पाहुणा हॉलिडे कॅम्पिंगला पार्टीला नक्की व्हिजिट द्या. आणि अजून तुम्हाला भरपूर दाखवणार आहे. पहिले आता स्टार्टअप खाऊ आणि नंतर अजून तुम्हाला ॲक्टिव्हिटी दाखवणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, हे टेंट अशा प्रकारे बनवलं आहे. तर एकदम सेफ्टी बनवलं आहे टेंट. आणि बघू शकता आतमध्ये मित्रांनो तुमचे 2 ते 3 माणसं असे सहज झोपू शकतात. आणि दुसरा टेंट हे बघू शकता, हे असं दुसरं टेंट आहे. याच्यामध्ये झोपायची सुविधा एकदम आरामदायक आहे मित्रांनो. बघू शकता मच्छर पण आत येणार नाही अशी मच्छरदाणी पण याच्यामध्ये तुम्हाला दिली आहे. तर आतमध्ये जाऊ आणि बघू आतमध्ये. तर बघू शकता मित्रांनो, असं आपण टेंटमध्ये झोपला आहे. आणि टेंटमध्ये तुम्हाला एकदम बघू शकता अशी मस्त रग भेटते झोपायला. आणि परत दुसरी एक रग पण भेटते अशी झोपायला. झोपायची एकदम आरामदायक मोकळं झोपू शकता. आणि नक्की तुम्ही या पाहुणा हॉलिडे कॅम्पिंगला व्हिजिट द्या मित्रांनो. एकदम 30% तुम्ही चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकता. तर असं तुम्ही बघू शकता मच्छर पण येणार नाही. इथं जाळी पण आहे मच्छर लावण्यासाठी. आणि जर तुम्हाला पूर्ण बंद करत झालं बघू शकता, हे पण इथं तुम्ही असं पूर्ण चेन लावून बंद करू शकता. मित्रांनो, आता जेवणाचा टाईम झाला आहे. तर आपण स्टार्टर घेतला आहे. तर स्टार्टरच्या नंतर आता जेवणाचा म्हणजे 10 वाजता जेवणाचा टाईम असतो. तर आपण बघू शकता आता जेवण कसं आहे कशा प्रकारे तर तुम्हाला दाखवणार आहे. आणि व्हेज, नॉनव्हेज पण जेवण आहे इथं उपलब्ध मित्रांनो. तर बघू शकता हे नॉनव्हेजचा स्टॉल आहे पूर्ण. आणि चपाती आणि चिकन आणि पुढे एक अंड्याची भाजी आणि भात. आणि अशा प्रकारे इथं नॉनव्हेज जेवण ठेवण्यात आलं आहे. आणि एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो आपण ते डायरेक्ट इथं जे कस्टमर आहे त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहे कशा प्रकारे जेवण आहे. तर वरगडे मामा आमचे पाहुणा कॅम्पिंगचे आपले डायरेक्टर कालिदास हा तर मोठा फॅन हे एक खजिनदार आहे. ओके. आणि आमच्याकडे डाळ पण आहे, पनीर भाजी पण आहे, बटाटा भाजी पण आहे. दिसतो हां दिसतोय. जिलेबी पण, चपात पण हा, आहे. स्वीटमध्ये. फूड क्वालिटी एकदम मेंटेन क्वालिटी. अजून काय विशेष आपण क्वालिटी जाणून घेणार आहे व्हिडिओमध्ये. तर बघू विचारून मित्रांना. मित्रांनो, कसं आहे चिकन? मस्त एकदम. टेस्ट आहे ना? हा, एकदम मस्त. काही कमी जास्त काही नाही ना जेवणामध्ये? नाही नाही नाही. हां, सब सही है. सब सही आहे ना? अच्छा. व्हेज जेवण चांगलं आहे काय? नंबर 1 देऊ. कसं आहे क्वालिटी? चांगली क्वालिटी. आणि नॉन व्हेज नाही ना इकडं? नाही संपूर्ण व्हेज. हो ओके. जेवण आवडतं ना सगळ्यांना? हो. हां, स्वीट जेवणानंतर ते विचारावं लागेल. तर ओके. तर बघू शकता मित्रांनो, जेवण चांगलं आहे म्हणतात. व्हेज पण आणि नॉनव्हेजमध्ये पण चांगल्या प्रकारे दिलं आहे, व्हेजमध्ये पण चांगल्या प्रकारे दिलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहुणा हॉलिडे कॅम्पिंगला व्हिजिट देऊ शकता. आणि एकदम जवळ आहे, लोणावळ्या जवळपासून पण, निगडीपासून पण जवळ आहे. तर येऊ शकता तुम्ही. मॅडम, नॉनव्हेज कशी क्वालिटी जेवणाबद्दल? चांगली आहे ना? ओके. तेच विचारायला होतं आम्ही की पाहुणा हॉलिडे कॅम्पिंगमध्ये टेस्ट कशी ते विचारायला आलो होतो. ओके. माझ्या मामाचीच कॅम्पिंग आहे. ओके, तुमच्या मामाचीच आहे का? नाही पण
आम्हाला सांगायला विचारायला लागतं ना कस्टमरला. इंट्रोडक्शनच द्या तुमच्या आता हॉलिडे कॅम्पिंगचं कस्टमरसाठी. नाही मीन्स असंच दरवर्षी येतोच असं जर क्राऊडेड असं म्हणून थोडं हेल्पसाठी ओके, मामाच्या मदतीसाठी. मदती वगैरेसाठी. ओके. आणि 31ला तर अजून फुल गर्दी होणार. 31ला पण फुल गर्दी असते दरवर्षी, मीन्स क्राऊड जास्त असतो अच्छा. बघायला गेलं. आणि 31ला म्हणजे टेन कमी करतात का? टेंट मीन्स जसे जे कस्टमर्स आहे तर तसं त्यांना आम्ही अवेलेबल करून देतो. कोणाला Okay. लेफ्ट साईड पाहिजे का कोणाला मिडल पाहिजे. ओके. त्यांना जसं ॲज पर त्यांना जसं आवडत असं फेवरेबल. आणि जेव्हा हा मोठा टेंट दिसतो त्याचं वेगळी प्राईज आहे का? हां, कारण कसं फॅसिलिटीज हे स्मॉल टेंट आहे आणि अच्छा. त्याच्यामध्ये आय थिंक चार्जिंग पॉईंट हे सगळं अवेलेबल आहे. आतमध्येच. हां आतमध्ये. अच्छा. आणि या छोट्या टेंटला आतमध्ये हां, नाही. हे आपले मीन्स नॉर्मल आपले बेडशीट वगैरे आपण असतात ना ते आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये. ओके ओके. त्याच्यामध्ये पण सेम आहे. आणि चार्जचा किती आहे मोठ्या टेंटचा? त्याचं आय थिंक 1800 2000 पासून चालू होतं ते. ओके ओके. मीन्स ॲज पर सीझनल आणि डिस्काउंट ते ॲज पर ग्रुपवरती डिस्काउंट असतं. ओके ओके. कपलसाठी पण असतं ते. ओके ओके. तर मला ती एवढी काय आयडिया नाही कारण मी हां. मोस्टली वर्षाच्या नंतरून आय थिंक मी आले असेल. ओके ओके. राहिला कुठे तुम्ही? आम्ही मुंबई. मुंबईला का? ओके. म्हणजे मुंबईहून तुम्ही इकडे आलाय का? अच्छा. आम्ही असतो इथंच निगडीला. हां का? हां. त्याच्यामुळे आम्हाला कसं जवळ आहे अच्छा. यायला. चला मॅडम मग. कशी क्वालिटी सर चिकनची? क्वालिटी चिकन कशी आहे? एकदम छान आहे ना? हो, सर्विस छान आहे. ओके. फीडबॅक ले रहा हूँ कि जैसा अपना पवना हॉलिडे कैंपिंग का जेवण कशा प्रकारे ते प्रत्येक कस्टमरला विचारत आहे. हो, एकदम छान आहे. तर पवना हॉलिडे कॅम्पिंग एकदम चांगल्या प्रकारे आहे ना? सगळ्या सुविधा गिविधा हो, एकदम छान आहे. काही कमी खूप आवडलं, छान आवडलं. मॅडम जेवण कसं आहे? छान आहे ना? आणि व्हेज नॉनव्हेज तुम्ही नॉनव्हेज घेताय ना का दोन्ही मिक्स आहे? मी व्हेज आहे. अच्छा. तिच्यातला अंडा घेतला पण व्हेज मी नॉनव्हेज तर नाही खाल्लं पण व्हेज भारी आहे. ओके. क्वालिटी एकदम चांगल्या प्रकारे जेवणाची. तिला विचारा नॉनव्हेजचं. मॅडमला विचारू का? ओके. सांगा मॅडम. एक नंबर. कशी वाटली भाजी तुम्हाला? एकदम टेस्टी. हां. चिकन आहे. नॉनव्हेज. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे व्हेज नॉनव्हेजमध्ये पण जेवण आहे आणि छोटे बच्चे पण बसले आहे इथं जेवायला. कसं आहे? मस्त आहे ना क्वालिटी? हां. यम्मी. मस्त आहे ना? पनीरची भाजी पण. ओके ओके. हा. तर मित्रांनो आपले रात्रीचे 12:30 वाजले तर आपण मस्त शेकोटीवर शेकलोय आणि आता टेंटमध्ये आलोय. तर टेंट बघू शकता कशा प्रकारे टेंट एकदम तुम्हाला अजिबात पाऊस थंडी गिंडी काहीच वाजणार नाही. आणि बघू शकता एक छोटासा तुम्हाला फॅन पण दिला आहे आणि सुविधा मस्त आहे या टेंटमध्ये. आणि बघू शकता अशी एक ब्लँकेट आहे आणि एक छोटी अशी एक उशी आहे. तर मित्रांनो आता 12:30 वाजले. आपण सकाळी तुम्हाला फुल दाखवणार आहे टेंट कशा प्रकारे टेंट आहेत. तर आपण आता या टेंटमध्ये झोपलो आहे. तर गुड नाईट मित्रांनो. गुड बाय. गुड मॉर्निंग दोस्त. नमस्कार मित्रांनो. गुड मॉर्निंग. चांगल्या प्रकारे झोप झाली आहे पवना हॉलिडे कॅम्पिंगमध्ये. तर बघू शकता असा टेंट होता आमचा. आज रातभर इथं झोपलो आहे. तर तुम्हाला मी बाहेरचा दाखवतो आहे. तर बघू शकता बाहेर कशा प्रकारे आज दिसतं सकाळी सगळे मॉर्निंगमध्ये. गुड मॉर्निंग. चला मित्रांनो आता मित्रांनो आपण फ्रेश होऊन नंतर तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण टेंट पूर्ण कशा प्रकारे. तर तोंड घेऊन धुतो, चहा नाश्ता करतो आणि संपूर्ण तुम्हाला टेंट दाखवते. मित्रांनो सकाळचे 8 वाजले तर नाश्त्याचा टाईम झाला आहे पवना हॉलिडे कॅम्पिंगमध्ये. तर आपण नाश्ता बघू काय आहे तर. आणि नाश्ता केल्याच्यानंतर तुम्हाला संपूर्ण
दाखवणार आहे मित्रांनो. कशा प्रकारे टेंट आहे आणि साईडला धरण आहे, पवना धरण, त्याच्यामध्ये बोटिंग पण चालते आणि संपूर्ण ॲक्टिव्हिटी होतात मित्रांनो. तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो. आता आपण नाश्ता करणार आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ चालू करणार आहे. चला बघू नाश्त्यामध्ये काय आहे. तर ब्रेकफास्ट चालू आहे सकाळी पोह्याचा आणि पोहे नाश्त्याला. बघू शकता हे टेंट आहे आणि याच्यामध्ये 2 टेंट आहेत मित्रांनो. तुम्हाला एक नॉर्मल टेंट भेटेल आणि एक दुसरा तो एक टेंट भेटेल. तर बघू शकता हा एक टेंट आहे आणि नंतर हा एक टेंट आहे. असे 2 प्रकारे इथे टेंट आले आहे. पवना हॉलिडे कॅम्पिंगमध्ये तुम्हाला 2 टेंट भेटतील आणि आपण आतमध्ये टेंट कसं आहे ते आपण बघणार आहे. तर आतमध्ये टेंट तुम्हाला दाखवतो कशा प्रकाराचं आहे. चला तर मित्रांनो आतमध्ये तर बघू शकता लय झालं भेटतात. ब्लँकेट भेटल्याच्या नंतर तुम्ही तिथं आरामात झोपू शकता आणि इथं परत असं मच्छरदाणी पण दिली आहे आणि वरतून हे कवर आहे, म्हणजे तुम्ही एकदम आरामशीर झोपू शकता. तर अशा प्रकारे एक टेंट आहे आणि तुम्हाला दुसरा एक टेंट दाखवतोय. तर चला तर अशा प्रकारे आणि याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला फॅन भेटते. मित्र जवळ या थोडे, या जवळ या. तर बघू शकता आतमध्ये तुम्हाला असं एक मस्त चार्जिंगला बोर्ड आहे आणि उशी आहे 2 आणि मोठं ब्लँकेट आहे. बघू शकता असे तुम्हाला ब्लँकेट पण भेटते आणि एक छोटा फॅन आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो हे दुसरा एक टेंट दाखवला आहे. आता नेक्स्ट तुम्हाला दाखवणार काय बघू शकता. आणि तुम्हाला सेल्फी पॉईंट घेण्यासाठी पण भरपूर इथं पॉईंट दिले आहेत. तर बघू शकता सेल्फी पॉईंट हे चिन्ह आहे आणि भरपूर एक तुम्हाला झोका पण आहे खेळण्यासाठी. तर किती चार्ज बोटिंगचा? दोघांची 300, 150 रुपये प्रति हेड. ओके बघू शकता मित्रांनो, म्हणजे एका माणसाला 150 रुपये चार्ज आहे, दोन्ही व्यक्तीस 300 रुपये. तर तुम्ही बोटिंग करू शकता इथं येऊन आणि बुकिंग बी करू शकता. तर बघू शकता किती लांब गेला आहे संपूर्ण बोटिंग करत.